आमचे काँग्रेसचे बंटी साहेब सत्यजित उर्फ बंटी साहेब यांनी राहुल पाटलाची काँग्रेसमधून उमेदवारी करवीर मतदारसंघातून जाहीर केलेली आहे आणि ते यावेळेला निश्चित ते निवडून येणार। पेन साहेबांनी आमच्या दिवंगत पेन साहेबांनी करवीरमधनं 71,000 लीड तिकडे करवीरमधनं दिले त्या आमदारांनी, त्यांचा आम्ही सत्यशिव त्यांना कायम आमचा त्यांच्या मुलग्याला आशीर्वाद असणार। 100% जसं बंटी साहेब म्हणले की बाबा 1 लाखाचं लीड हे 100% आम्ही पार करेल ही आमचा 100% आशा आहे आम्हाला। राहुल साहेबांना जी सहानुभूती आहे आता सध्या ती फार प्रचंड आहे। म्हणजे जनमानसामध्ये कोणालाही विचारलं तर राहुल साहेबांचं नाव चर्चेत अगदी चांगल्या प्रकारे येतं। विधानसभेला सुद्धा पूर्ण ताकदीनिशी 100% मतदान आम्ही जे कोण महाविकास आघाडीचा उमेदवार असणार त्याला आम्ही 100% मदत करणार। पेन साहेबांची कामाची जी पद्धत आहे तीच राहुल साहेबांनी ॲक्सेप्ट केलेली आहे, ते दिसतंय चित्र। आता लोकसभेला पण चांगलं वातावरण झालं आणि विधानसभेला सुद्धा 100% राहुल साहेब हे 1 नंबरमध्ये येणार। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आता पन्हाळा तालुक्यामध्ये आहे। खासदार शाहू महाराज यांच्या सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता आणि या सत्कार समारंभामध्ये राहुल पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। आता माझ्यासोबत इथं काही गटाचे काही लोक आहेत, त्या लोकांच्या सोबत आता आपण संवाद साधणार आहे। नमस्कार। काय बघायला गेलं तर एकंदरीत बंटी पाटलांच्याकडे महाराज यांच्या समोर राहुल पाटलांची उमेदवारी निश्चित करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे, काय सांगा? मी येवलूज कृष्णात बापू बोरगे, येवलूज तालुका पन्हाळा। आमच्या बिलवड टेकीला कार्यक्रम आमचे कोल्हापूरचे खासदार करवीर खासदारचे निवडून आलेले शाहू महाराज यांच्या सत्कार समारंभात आमचे काँग्रेसचे बंटी साहेब सत्यजित उर्फ बंटी साहेब यांनी राहुल पाटलाची काँग्रेसमधून उमेदवारी करवीर मतदारसंघातून जाहीर केलेली आहे आणि ते यावेळेला निश्चित ते निवडून येणार। हे आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी आम्ही सगळी सांगितलं कसे काय म्हणजे आता त्यांच्या वडिलांचं पेन साहेबांचं जे हे आहे काम आहे ते भरपूर करवीर मतदारसंघात झालेलं आहे, पन्हाळा तालुक्यात झालं आहे, गगनबावडा तालुक्यात झालं आहे। या 3 तालुक्यात पेन साहेबांचं काम झालेलं आहे। त्यांचाच वारसा आज कधी आम्हाला बंटी साहेबांनी जे आम्हाला दिलेला आहे त्यांना आम्ही मतदान करणार। आता काय म्हणजे ह्याच्यातनं आता जवळपास बघायला गेलं तर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 70-71 हजारचं लीड होतं, यावेळेला लाखाचं लीड म्हणलं काय म्हणलं ते म्हणतात म्हणजे काय झालं बंटी साहेबांचं मिळाले पन्हाळा गगनबावड्यातनं आमच्या येवलूज पन्हाळा तालुक्यातनं आम्ही त्यांची शेती आहे इथं भरपूर। शाहू महाराजांची शेती आता खसणारी शेती त्यांनी 1 न रुपया घेता शाहू महाराजांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या खसणाऱ्यांच्या नावा करून दिलेलं आहे। त्यांचं मतदार एकाने आहे भरपूर त्यांचं मिळाले आणि पेन साहेबांनी आमच्या दिवंगत पेन साहेबांनी करवीरमधनं 71,000 लीड तिकडे करवीरमधनं दिले त्या आमदारांनी, त्यांचा आम्ही सत्यशिव त्यांना कायम आमचा त्यांच्या मुलग्याला आशीर्वाद असणार। नरके साहेबांचं पाठबळ मिळालं मला अधिक वाटणार। नरके साहेबांचं पाठबळ मिळाल्यामुळं साहेबांचं मागच्या वेळेला नरके साहेबांचा पाठिंबा माजी आमदारांना होता, त्यामुळं ह्यावेळेला नरके साहेबांचा पूर्ण पाठिंबा बंटी साहेबांच्या माध्यमातून ते राहुल पाटलांना आहे, तसंच संपतबापू पाटलांचा आहे। त्यामुळं मागच्या वेळेपेक्षा निश्चित लीड हे पन्हाळ्यातनं जास्त मिळेल। नरके पाटील जी काय आता आघाडी होणार आहे त्याचा काय फरक पडेल? फरक पडणार म्हणजे कसं आहे हे बाकी सगळं बाजूला ठेवणार आणि पेन पाटलांच्यासाठी जे स्वर्गीय झाले त्यांच्या मुलग्याला हा फायदा होणार पूर्ण पन्हाळा तालुक्यातून, पन्हाळा गगनबावडा तालुक्यातून 100%। इकडे म्हणतात सावकारांचं मतदान जास्त नाही सावकारांचं हे फक्त शाहूवाड्यांनी तिकडला पन्हाळा पलीकडे फक्त कोरे साहेब इकडे आमच्याकडे येत नाही, हे फक्त त्यांच्या शावडीक पन्हाळा पलीकडे इकडे कोरे साहेबांचा ग्रुप आहे, पण ते आता त्यांनी कोण उमेदवार देणार आहेत ते त्यांचंच मतदान खाणार। ते पारंपरिक जो गट आहे कोरे साहेबांचा, कोरे साहेबांची जर उमेदवारी नसेल इथले तर त्यांचा जो पारंपरिक गट आहे तो चंद्रदेव नरकेंना कदापि मदत करत नाही, त्यामुळं त्यांचं काय जनसुराज्य मतदान बहुसंख्येनं राहुल पाटलांनाच होणार। आणि बेरीज म्हणजे अशी आहे की ज्या वेळेला अरुण साहेब ज्या वेळेला त्यांच्या पुतण्याचे चंद्रदेव साहेब पुतणे त्यांना पाठबळ होतं, म्हणजे अरुण साहेब यांचे पन्हाळ्यातनं त्यावेळेला इथं लीड घेतात। आता अरुण साहेब आमच्याकडे म्हणजे आमच्या पन्हाळ्यातनं लीड जाणार। नमस्कार। काय पन्हाळा तालुक्यातल्या शिवसेनेचं नेमकं ठरलंय काय?
महाविकास आघाडी म्हणून आम्ही 100% ताकदीनं उतरून जशी लोकसभेला महाराजांनी मदत झाली त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा पूर्ण ताकदीनिशी 100% मतदान आम्ही जे कोण महाविकास आघाडीचा उमेदवार असणार त्याला आम्ही 100% मदत करणार. काय सांगाल? उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून 100% जसं बंटी साहेब म्हणलेत की बाबा 1 लाखाचं लीड हे 100% आम्ही पार करेल ही आमचा 100% आशा आहे आम्हाला पन्हाळा तालुक्यामार्फत. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गद्दारांना गाडायचं एवढंच ध्येय असणार आमच्या पुढं. कारण महाविकास आघाडी जो उमेदवार आम्हाला देणार त्या उमेदवाराच्या पाठीशी पन्हाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक एकसंघपणे त्यांच्या पाठीमागं राहणार. नरके पाटील आता जी आघाडी व्हायचं जी चर्चा झाली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? कुणाची आघाडी होईल काय होईल याच्याशी आम्ही काही बोलू शकत नाही कारण आमचा निर्णय मातोश्रीवरून आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही वागू. त्याच्या बाजूने शिवसैनिक हो. काय सांगाल मग? जे आमचे जिल्हाप्रमुख संजय पवार बाबा जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे आम्ही ठाम उभा राहणार. नमस्कार. काय नाव? बाहेर काय झाली चर्चा आतमध्ये? काय चांगली महाराष्ट्रीयपैकी झाली. राहुल पाटलांची उमेदवारी आता बघायला गेलं तर निश्चित आहे. झाली निश्चित आहे आणि 100% येणार. कसं काय? हाय वारा आहे काय बरं? वार काँग्रेसचं वारायचा मागच्या वेळेला 71,000 या वेळेला काही लाखाची काय चर्चा झाली? होणार मागच्यापेक्षा वाढून येणार. नमस्कार. नमस्कार. बोला. काय नाव? प्रकाश पवार. काय चर्चा झाली आतमध्ये नेमकी? आता आघाडी आता ही विधानसभा तोंडावरती आहे. बरोबर. पार्श्वभूमी काय सांगाल ते? या विधानसभेला काय होईल असं वाटतं? काय आता राहुल साहेबांच्या बद्दल विचार करावा लागेल. पण त्याच्या पेन पाटलांचा वारसा पुढे ढकलायचा असेल तर ते करावं लागेल. काय सांगाल ह्या विधानसभेला काय आता सध्या बघायला गेलं तर? विधानसभेला राहुल पाटलांचं अगदी काम चांगलं आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांच्या नंतर त्यांना सहानुभूती 100% मिळणारच आहे. आणि विशेष म्हणजे पी एन साहेबांची कामाची जी पद्धत आहे तीच राहुल साहेबांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. ते दिसतंय चित्र. आता लोकसभेला पण चांगलं वातावरण झालं आहे आणि विधानसभेला सुद्धा 100% राहुल साहेब हे 1 नंबरमध्ये येणार याची खात्री अशा आम्हाला सगळ्यांना वाटते. काय पन्हाळा तालुक्याचं नेमकं काय ठरेल शेवटच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं? शेवटच्या ह्याच्यामध्ये आता जनस्वराज्याचं पण एक उमेदवारी मागायला लागलेल्या आहेत. त्यामुळं काय त्यांचं काय आता आपल्याला काय समजत नाही. पण राहुल साहेबांना जी सहानुभूती आहे आता सध्या ती फार प्रचंड आहे. म्हणजे जनमानसामध्ये कोणालाही विचारलं तर राहुल साहेबांचं नाव चर्चेत अगदी चांगल्या प्रकारे येतं. नमस्कार. पी एन साहेबांचा आता वारसदार राहुल पाटील विधानसभेच्या रिंगणात आहेत. पन्हाळा तालुक्यातले लोक काय करतील असं वाटते? पन्हाळा तालुक्यात जे होणार. हां. कसं काय विजय होणार? विजय होणार म्हणजे शाहू महाराजांनी कामच तशी केलेली आहेत पूर्वीपासून त्यामुळं होणार. महाराजांचा आता पाठबळ काय सांगाल? पेन साहेबांचं कर्तृत्व चांगलं होतं आणि त्यांचा पाठीमागला जो इतिहास आहे तो चांगल्या कामासाठी आहे. त्यामुळं राहुलचंही बसेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.